चलो लेट स्टार्ट. काय म्हणतोय? हॅलो हॅलो. Following is a receipt and payment account for the Star Citizen Association. Star Citizen Association, Bilaspur, for the year ended 31st March 12. Receipt and payment account for the year ended is given to us. This is receipt and payment. Year wise receipts दिल्यात. हे काय आहे? सबस्क्रिप्शन. म्हणजे हे काय असणार आहे? हा क्लब असणार आहे. असोसिएशन आहे इनफॅक्ट. असोसिएशन एक काइंड ऑफ अ क्लब. स्टार सिटीजन असोसिएशन म्हणजे परहॅप्स ओल्ड एज लोक असतात त्यांचं असोसिएशन असं काही नेसेसरी नाही आहे, पण सिटीजन्स असोसिएशन आहे. म्हणजे लोक एकत्र येत असणार आहेत, काहीतरी गॅदरिंग्स करत असणार आहेत, ट्रिप्स काढत असणार आहेत, पिकनिक्स काढत असणार आहेत, काहीतरी फन फेअर्स चालू असणार आहेत. दॅट काइंड ऑफ अ क्लब, एक काइंड ऑफ क्लब असणार आहे. सो हा एक प्रकारचा क्लब है. ये एक किस्म का क्लब हो सकता है. एक एक जब हम पढ़ेंगे तब आपने को एक एक हम देखेंगे तब आपने को पता चलेगा है क्या. टू बैलेंस ब्रॉट डाउन, रिसीट एंड पेमेंट. रिसीट एंड पेमेंट में ऑलवेज बैलेंस ब्रॉट डाउन एंड बैलेंस कैरिड डाउन होगा. ये कैश का बैलेंसेस होते हैं, यानी दिस इज नथिंग बट अ समरी ऑफ कैश एंड बैंक बैलेंस. रिसीट एंड पेमेंट इज नथिंग बट समरी ऑफ कैश एंड बैंक बैलेंस, राइट. कैश एंड बैंक बैलेंस की समरी होती है ये. ऑलराइट. सब्सक्रिप्शंस ईयर वाइज गिवन. ईयर वाइज सब्सक्रिप्शंस आर गिवन टू अस. अपने को सब्सक्रिप्शन दिए हुए. वी विल सी व्हाट टू डू एंड हाउ टू हैंडल दीज थिंग्स. एंट्रेंस फी, ऑब्वियसली एंट्रेंस फी है टू बी कैपिटलाइज. दिस इज नथिंग बट हिडन एडजस्टमेंट. ये एक हिडन एडजस्टमेंट है. कैपिटलाइज, व्हाट डज दिस मीन? कैपिटल रिसीट, रेवेन्यू रिसीट. कैपिटल रिसीट कहाँ लेंगे? लायबिलिटी में. रेवेन्यू रिसीट कहाँ जाएगी? इनकम में. तो वो बोल रहे वो कि एंट्रेंस फी क्या करना है? कैपिटलाइज यानी लायबिलिटी में लेके जाओ इसको. दे आर सेइंग यू दिस कि इसको लायबिलिटी में लेके जाओ. यू हैव टू टेक दिस इनटू लायबिलिटी. तो इसको लायबिलिटी में लेके जाओ. वी विल डू दैट. लायबिलिटी में लेके जाएंगे. डोनेशंस, नथिंग इज गिवन. इफ नथिंग इज गिवन, वेट, वी विल गो. ये पहले पूरा खत्म करते हैं. मैं ये बाद में बोलता हूँ क्या है. पूरा देख लेते हैं. यहाँ पूरा देखना है, फिर डिसाइड करना है क्या करना है. यानी इसके रिलेशन में कोई एडजस्टमेंट हो सकता है नीचे. लेगेसीज, व्हाट इज मीन बाय लेगेसी? व्हाट इज लेगेसी? आंसर इन वन सेंटेंस. हाँ, क्या होता है लेगेसी? कुछ पता है? नो. व्हाट इज लेगेसी? लेगेसी मीन्स सपोज एक सचिन तेंडुलकर आहे. तुम्हाला माहिती आहे त्याचा क्लब कुठला होता लहानपणचा? शारदाश्रम. तो शारदाश्रमकडनं खेळायचा. मग त्यांनी काय केलं, त्याची आपली एक बॅट ॲज अ काय म्हणजे की ज्या क्लबकडनं तो एवढा मोठा झाला त्या क्लबला त्यांनी त्याची एक बॅट डोनेट करून टाकली. आता ह्या क्लबसाठी, त्या क्लबसाठी ती जी बॅट आहे ना ती लेगसी झाली. दिस इज लेगसी. एखाद्या 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 व्यक्ति ने, कोई एक पर्सन है, उसने अपने विल में लिख दिया कि यार मेरे मरने के बाद जो भी मेरी प्रॉपर्टी है वो सब XYZ स्टार सिटीजन एसोसिएशन को दे दो. तो जब भी उसकी डेथ होगी तो उसकी जितनी भी प्रॉपर्टी है वो सब लेगेसी करके इसको मिलेगी. सो दीज लेगेसीज आर दीज काइंड ऑफ थिंग. डोनेशंस. कसं रे असेट? रिसीट साईड येणार आहे. रिसीट साईड येणार आहे. कॅपिटल रिसीट नाही तर रेव्हेन्यू रिसीट. कालच दाखवलं मी. अक्रॉस पोस्टिंग येणार आहे. पण मग असेट कशी होईल ती? लायबिलिटी होईल. लायबिलिटी होईल. ही साईड, या साईडला असेट नाहीच. असेट सगळी या साईडला. लायबिलिटी का होणार? लेगसी परमनंटली तुमच्याकडे येऊन बसले एका वर्षासाठी. काय दरवर्षी तो मरणार आहे? दरवर्षी देणार आहे? एकदाच येणार. वन्स, ओनली वन्स.
रेकरिंग आहे का? लेगसी अशा तुला एक माणूस सतत तो असं दर महिने असं सचिन तेंडुलकरनी सांगितलं की दरवर्षी मी एक बॅट देईन, तर ते काय झालं? रेव्हेन्यू रेकग्निशन, रेव्हेन्यू म्हणजे रेव्हेन्यू रिसीट झाली. वो एक टाइम देगा ना, कोई बंदा एक बार ही मरता है, बार बार नहीं मरेगा. तो दिस इज कैपिटल रिसीट. लेकिन इसके ऊपर एडजस्टमेंट है कि नहीं वो देखना है. मैंने ट्रिक क्या बोला है, हम अभी सबके सब या सगळ्या रिसीट आपण इन्कम म्हणून घेऊन जाणार, अनलेस अ स्पेसिफिक डोनेशन इज गिवन. डोनेशन्स आर ऑफ टू टाइप्स. डोनेशन्स आर टू टाइप्स, स्पेसिफिक डोनेशन एंड जनरल डोनेशन. सिर्फ स्पेसिफिक डोनेशन हम लायबिलिटी ट्रीट करेंगे, बाकी कुछ भी लायबिलिटी ट्रीट नहीं करने वाले. ह्याच्यामध्ये फक्त स्पेशल डोनेशन आहे ते आपण लायबिलिटी म्हणून ट्रीट करूया. बाकी जनरल डोनेशन इथं काय दिलं आहे का, म्हणजे काय? डोनेशन फॉर बिल्डिंग फंड स्पेसिफिक डोनेशन, डोनेशन फॉर प्राइस फंड प्राइस डिस्ट्रीब्युशन स्पेसिफिक प्राइस. एखादं टुर्नामेंट घेतले आणि त्याला प्राइस द्यायचे, कोणतरी जिंकणार ना ती टुर्नामेंट, मग त्यांना पैसे नको द्यायला, मग त्यासाठी डोनेशन्स कलेक्ट केली. स्पेसिफिक डोनेशन लायबिलिटी. डोनेशन फॉर जसं बिल्डिंग फंड सांगितलं मी, बिल्डिंग फंड काय, एखादी स्कूल आहे तिला बिल्डिंग बांधायचे, त्यासाठी डोनेशन्स कलेक्ट केले, स्पेसिफिक डोनेशन आहे लायबिलिटी. दॅट कॅनॉट बी ट्रीटेड एज जनरल. आणि जर स्पेसिफिक डोनेशन असेल तर 101% दॅट इज लायबिलिटी. रेस्ट ऑफ द थिंग, ऑल रेस्ट ऑफ द रिसीट्स वी आर गोइंग टू ट्रीट इट ॲज इन्कम. बघा आता मी दाखवतोय काय करतोय मी, कसं करतोय. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट रेकरिंग आहे, रेव्हेन्यू रिसीट आहे. इंटरेस्ट सतत मिळत राहणार, आयदर मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली या फिर ॲन्युअली. इंटरेस्ट तुम्हाला मिळतच राहणार आहे. सो दिस इज डेफिनेटली अ रेवेन्यू रिसीट. कोई इसमें कोई इशू ही नहीं है, देर इज नो इशू ओवर हियर. पिकनिक रिसीट, मी म्हटलंच यांनी कुठेतरी पिकनिक असणार. क्लब आहे म्हणजे पिकनिक येणार. पिकनिकसाठी एकत्र येत आहेत, मजा करण्यासाठी ते एकत्र येत आहेत, राईट. सो पिकनिक रिसीट. हां, आता पिकनिक रिसीट आहे याचा अर्थ काय? पिकनिक एक काढलेली असणार, पिकनिक एक्सपेन्सेस असला पाहिजे. मग चेक करा, इज देर एनी पिकनिक एक्सपेन्स? येस, यू हॅव टू कनेक्ट द नेक्सेस ओव्हर हिअर. इथं बरेचसे नेक्ससेस आहेत, इथं बरेच नेक्ससेस कनेक्ट करायचे आहेत. आता दाखवतो मी तुम्हाला नेक्सस कसा कनेक्ट करणार. फर्स्ट ऑफ ऑल मी याला टिक करतो, पण मी ना व्हॉट वी विल डू, आपली इथं ॲडजस्टमेंट आहे, मग नेक्सेसला आपण काहीतरी वेगळं करू, विल डू समथिंग एल्स. मी इथं स्टार करतोय, तुम्ही ॲस्ट्रिक्स करू शकता. ॲस्ट्रिक्स म्हणजे काय? नेक्सस. आणि टिक म्हणजे काय? ॲडजस्टमेंट. बघा आता मी काय करतोय, पण स्टार इज ऑल्सो अन ॲडजस्टमेंट, टिक इज ऑल्सो अन ॲडजस्टमेंट. यू हॅव टू ट्रीट दिस ॲज अन ॲडजस्टमेंट. चला, मी नेक्सस पहिले कनेक्ट केला. कशाशी? पिकनिक रिसीट हॅज गॉटन एक्सपेन्सेस ओव्हर देअर. म्हणजे ह्याचा सॉरी आपण नेक्सस करतोय ना, दिस इज नेक्सस. ऑल राईट. नेक्स्ट, मी फक्त रिसिडेंट पेमेंट, कारण तुम्हाला रिसिडेंट पेमेंट काही आयडियाच नाही आहे. यू डोंट हॅव एनी आयडिया अबाउट रिसिडेंट पेमेंट. नेक्स्ट, पोस्टेज अँड टेलिग्राम एक्सपेन्स सतत रेकरिंग येणार. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कुठे जाणार? अपोजिट म्हणजे कुठं? एक्सपेंडिचर. स्टेशनरी परचेस एक्सपेंडिचर, फिक्स डिपॉझिट असेट, पिकनिक एक्सपेन्स त्याचा नेक्सस आहे, त्याचं काय करायचं दाखवतो. सॅलरी एक्सपेन्स, ॲन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्स, ते ओरडून सांगते मी एक्सपेन्स आहे. इन्शुरन्स प्रीमियम इज एक्सपेन्स. बरं, मग आता इन्शुरन्स प्रीमियमला प्रीपेड वगैरे येणार का? हो, इकडे पण येणार. मग इथं प्रीपेड पिरियड आणि प्रीपेड अमाऊंट हे कॅल्क्युलेट करायला येणार का? हो, ते पण येणार. आउटस्टँडिंग ते पण येणार. म्हणजे तिकडच्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या तर येणार, शिवाय ॲडिशनल ॲडजस्टमेंट्स येणार. ऑलराईट. सन्ड्री एक्सपेन्सेस. व्हॉट इज सन्ड्री एक्सपेन्स? ओरडून सांगतोय तो, ओरडून सांगतोय. एक्सपेन्स आहे. फर्निचर आणि हा बॅलन्स जो आहे ना, ही सुद्धा असेट आहे. व्हॉट इज दिस बॅलन्स? कॅश ॲट बँक. दिस बॅलन्स इज कॅश ॲट बँक किंवा कॅश इन हँड, या दोनपैकी काही एक लिहिलं तरी चालेल. सो आपण रिसिडेंट पेमेंट गो थ्रू केलं आहे. नाव ॲडजस्टमेंट्स रीड पण करूया आणि मार्क पण करूया. मी म्हणलं ना आउटस्टँडिंग आलं. चला, पहिलंच आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट. मी तुम्हाला
चार गोष्टी सांगणार आहे परत एकदा. दिस वी हॅव ऑलरेडी डिस्कस दिस. आउटस्टँडिंग एक्सपेन्स इज व्हॉट? बघा ऑप्शन काय, असेट और लायबिलिटी. आउटस्टँडिंग एक्सपेन्स इज लायबिलिटी. आउटस्टँडिंग इन्कम असेट. प्रीपेड एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्स इज असेट. आणि मग प्री रिसिव्ड इन्कम. हे चार आयटम रोज बोलतो मी इथं क्लासमध्ये, आणि स्टील यू गाईज मेक अ मिस्टेक्स इन युअर एक्झामिनेशन. रोज आपण बोलतोय, मला दोष द्यायचा नाही नंतर, हे जर तुम्हाला समजलं नाही तर. रोज बोलतोय मी, रोज. आणि इथून पुढे आपण एंटायर महिनाभर हे चार आयटम मी तुमच्याकडनं रोज वाजवून घेणार, एव्हरी डे. ह्याचे आणि मग काय उपयोग आहे यार? काय उपयोग नाही जर तुम्हाला हे तिथं समजलंच नाही तर. काय सांगितलं मी रोज? आउटस्टँडिंग एक्सपेन्स इज लायबिलिटी. आउटस्टँडिंग, अरे पण ह्याचा अर्थ काय आहे? बघा बघा, व्हॉट इज दिस? आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट. मला हे सांगा, हे आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहे का इन्कम आहे? हाच प्रॉब्लेम आहे, हाच प्रॉब्लेम आहे इथं. काय लिहितंय रे ते? काय लिहितंय? काय लिहितंय ते? आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट. म्हणजे याला एक तर तो याला हिट करणार आहे, आणि इकडं एक्सपेन्स. या रिसीट साईडला कॅपिटल रिसीट किंवा रेव्हेन्यू रिसीट. रेव्हेन्यू रिसीट असेल तर इन्कम, कॅपिटल रिसीट असेल तर लायबिलिटी. एक्सपेन्स येतोय कुठे? रिसीट आहे. मग आउटस्टँडिंग इन्कम आहे, कुठे पोस्ट करणार मी? पहिला मी त्याचा असेट आहे का लायबिलिटी आहे? आत्ता डिस्कस केलं ना. आउटस्टँडिंग इन्कम इज अन असेट, आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्स नीट लक्षात ठेवायचं आहे. हे फार महत्त्वाचं. म्हणजे हे एक असेटला जाणार, ओके. आणि सेकंड इफेक्ट या पिकनिक रिसीटमध्ये ॲड होणार. काम झालं, अंडरस्टूड. पहिला पार्ट आउटस्टँडिंग इन्कम, आउटस्टँडिंग एक्सपेन्स अंडरस्टूड झालाय. नेक्स्ट, फर्निचर वॉज परचेस. झाली सुरुवात. फर्निचर वॉज परचेस्ड ऑन दिस अँड इट इज टू बी पण फर्निचर कुठं आहे परचेस केलं? कुठं आहे? हे काय? हे बघा इथं. चला मार्क करा. म्हणजे व्हॉट डज दिस मीन? टेन्युअर काढावं लागेल, PRT करावं लागेल. 1 ऑक्टोबर आहे म्हणजे टेन्युअर किती येणार? 6/12. म्हणजे प्रिन्सिपल किती आहे? 26. म्हणजे इथं मी F1 F2 करू का? म्हणजे थोडक्यात याच्या आधी फर्निचर नव्हतंच. ह्या वर्षात ॲडिशनल नाहीच आहे, पण ह्या वर्षात फर्निचर आलं. म्हणजे PRT करूनच जे काही डिप्रिसिएशन येईल ते. म्हणजे दिस इज रिलेटेड टू डिप्रिसिएशन. हे डिप्रिसिएशनच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. काय श्रेया? काय PRT आहे? व्हॉट इज PRT? PRT काय? काही उपयोग होणार नाही नुसतं क्लास अटेंड करून. बोला PRT काय रे? PRT सांगा त्यांना. PRT काय आहे? प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टेन्युअर. उद्या येताना हे पाठ पाहिजे. प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टेन्युअर. कारण तो फॉर्म्युला आहे. आपण इंटरेस्ट पण कॅल्क्युलेट करणार आणि त्या फॉर्म्युल्याने डिप्रिसिएशन पण कॅल्क्युलेट करणार. उद्या विचारल्यावर यायला हवंय. आता काय आलं? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. चला पहिले मला सांगा, एक्सपेन्स आहे का इन्कम आहे? कोण म्हणते एक्सपेन्स? मग तू काय बोलतोयस? ट्रीटमेंट सांग. आणि असेट का? कसलं इन्कम आहे? इन्कम तर असेट नाही होत. आउटस्टँडिंग इन्कम इज अन असेट. चला आता चेक करा काय आहे. आता ते इयर आहेत, सबस्क्रिप्शनला तर इयर आहेत. म्हणजे कुठल्या इयरचं आहे चेक करूया. आता इयर वाईज आहे. इयर वाईज तुम्हाला हे त्यांनी दिलं आहे करंट इयर. मग आता करंट इयर कुठलं आहे? यातलं करंट इयर कुठलं आहे? हे बघा, याच्यावरनं करंट इयर ठरणार. रिसीट अँड पेमेंट ज्या इयरचं आहे ते तुमचं करंट इयर. करंट इयर किती आहे? 12. म्हणजे 12 दिस इज युअर करंट इयर. म्हणजे मी ह्याला मार्क करणार. आउटस्टँडिंग इन्कम इज अन
असेट. असेट म्हणजे हे असेटमध्ये पोस्ट होणार आहे आणि सबस्क्रिप्शनमध्ये त्या करंट इयरमध्ये ॲड होणार आहे. ओके. स्टॉक ऑफ स्टेशनरी हे कुठले आहे आणि हे कुठलं आहे? हे ओपनिंग आहे आणि हे क्लोजिंग आहे. का दिलंय? ओपनिंग क्लोजिंग का दिलंय? मी कालच तुम्हाला सांगितलं. हां, का दिलं? आपल्याला मी तुम्हाला सांगितलं ना, स्टेशनरीचं काय काढावं लागतं? कन्झम्पशन. मग कन्झम्पशनसाठी दिलंय तुम्हाला ते. चला मार्क करा. स्टेशनरीचं कन्झम्पशन काढायचं आहे. स्टेशनरी 1 आणि 2 कारण 2 ॲडजस्टमेंट्स आहेत, ओपनिंग आणि क्लोजिंग. ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक आहे म्हणजे सेकंड इफेक्ट कुठे होणार? स्टॉक इज एन असेट, काही प्रॉब्लेमच नाही. पण ओपनिंगचा जो स्टॉक आहे तो ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये जाणार आणि क्लोजिंगचा जो स्टॉक आहे तो क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये जाणार. अजून आपलं फिक्स नाही आहे की आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची आहे का नाही. आपण कंप्लीट रीड करूया अँड दॅन वी विल डिसाइड व्हॉट इज टू बी डन. एंटायर अमाऊंट ऑफ लेगसी अँड 50% ऑफ डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज. हे तुमचं ब्रेड अँड बटर ॲडजस्टमेंट आहे. ब्रेड, वाय आय एम सेइंग दिस ब्रेड अँड बटर, कारण प्रत्येक सममध्ये कमीत कमी एक तरी ही ॲडजस्टमेंट असणार. कॅपिटलाइज एकदम सोपी ॲडजस्टमेंट. दिस ॲडजस्टमेंट इज नॉट गोइंग टू ट्रबल यू. ह्याचे 1 मार्क तुम्ही पॉकेट करायचे आहेत. दिस इज व्हेरी क्रुशल. हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. हे मार्क्स तुम्ही 101% तुम्हाला जमले पाहिजेत, यायलाच हवेत. नेक्स्ट, आधी पहिले मार्किंग करूया. कशाला? लेगसीज अँड डोनेशन्स. डोनेशन्स आणि लेगसीज. ओके, मार्क केलं. ह्याचं कसं करायचं दाखवतो. अरे कॅपिटल फंड, कुठला कॅपिटल फंड दिलाय? 1 एप्रिल मीन्स ओपनिंग. बस, म्हणजे आपल्याला OPBS बनवायची गरज नाही. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट इंडिकेटर. जेव्हा जेव्हा तुम्हाला कॅपिटल फंड दिलेला असेल, कधी कधी ते डेट देणार नाहीत. कॅपिटल फंड वॉज दिस, स्टील सफिशियंट आहे आपल्याला, तरीसुद्धा तो ओपनिंगचाच आहे. जो काय कॅपिटल फंड तुम्हाला दिलेला असणार आहे तो ओपनिंगचाच असणार आहे. नो नीड टू डू एनिथिंग. सो इट इज डेफिनेटली ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची गरज नाही. दिला नसेल तर ओपनिंग बॅलन्स शीट बनवावी लागेल. एक स्टॉक आणि सेकंड स्टेशनरीला. म्हणून तर मार्किंग केलं आपण स्टेशनरीला. स्टेशनरीला केलं ना 2. हां, काय करणार रे? मग कशी तू बरोबर सांगितलं होतं. आता सांग स्टेशनरीमध्ये मी काय करू? स्टॉकचं मी फॉर्म्युला दिला आहे तुम्हाला. हां, कसा? हां, म्हणूनच विचारते. कन्झम्पशनचा फॉर्म्युला दिलाय मी तुम्हाला. बघू किती जण काय किती बघून आले. क्लोजिंग स्टॉक, दिस इज अ फॉर्म्युला. मी तुम्हाला काल फॉर्म्युला पण दिलाय. बघा, ओपनिंग स्टॉक दिलाय. यू हॅव बीन गिवन विथ द ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक ॲड परचेसेस म्हणजे हे बघा, स्टेशनरी परचेस. अजून काय क्लॅरिटी द्यायचं तुम्हाला? ओपनिंग स्टॉक ॲड परचेसेस 6000 लेस क्लोजिंग स्टॉक. झालं, निघालं कन्झम्पशन. आता हे कसं डिस्क्लोज करायचं आहे दॅट आय विल शो यू हाऊ टू डू इट. चला, इथपर्यंत झालं. चलो घ्या. आता हे तुमचं नोटबुक आहे. बघा, सगळ्यात पहिलं ऑब्विसली इन द बुक्स ऑफ पहिले आधी ऑब्झर्व करा, लगेच सुरू करू नका. आधी पहिले ऑब्झर्व करा स्क्रीनवर. नेक्स्ट, इन्कम अँड एक्सपेंडिचर ACCOUNT, A/C चालणार नाही. नेक्स्ट, फॉर द इयर एंडेड 31 मार्च, 12 दॅट इज 2012. नंतर डेबिट, क्रेडिट, इन्कम, एक्सपेंडिचर हे सगळं मी झूम करतोय. आधी पहिले फक्त समजून घ्या. बॅलन्स शीट माहिती आहे तुम्हाला, यू नो दिस. चलो घ्या. हे घ्या. हे काय दाखवलंय ना? नाही, आता हाफची गरज नाही. नाव इकडं हाफची गरज नाही आहे. इकडच्या हाफची गरज नाही. अदरवाईज जसं तुम्ही इकडं करतात तसे हे छोटं असतं. दिस इज द ओनली ऑर्गनायझेशन याचं इन्कमची साईड खूप मोठी असते. पहिल्यांदा तुम्हाला आत्तापर्यंत तुमची इन्कमची साईड केवढीशी होती? 2-3 आयटम होते. इथं 10-12 आयटम येतील. 6-7 तर कुठेच नाहीत. पटकन करायचं आहे. फक्त 2 मिनिटं आहेत तुमच्याकडे.
फास्ट आखायचं आहे, स्लोली लिथार्जिकली जमणार नाही, पटापट कर. मग आता इथे लिही ना. हो चालणार ना. हे काय हे काय कशाला मग एवढं होत, सरळ नवीन कर ना, सरळ स्ट्रेट वर नवीन कर, चल पटकन. हे काय हे फक्त एक्सटेंड कर, पटापट कर. आधीच तू कन्फ्यूज होते, त्यात अजून असं केलं की अजून कन्फ्यूज होणार. पटकन पटापट टाकायचं, तुला स्पीड वाढवायचं आहे. नाहीतर मी माझ्या स्टुडंटना आणून बसतो, बघा 2 मिनिटात टाकतात का नाही ते. आणि नुसतं ड्रॉ नाही करायचे, सगळे डिटेल्स द्यायचे, ऑल डिटेल्स. थांबा मी झूम करतोय. हे घ्या. In the books of Star Citizen Association, income and expenditure account, debit, credit for the year ended, expenditure amount rupees, income amount rupees. चला डन, शुरू करो का? ऑनलाइन हो गया क्या? बॅलन्स शीट, बोथ द थिंग्स कंप्लीट करा. बॅलन्स शीट 2 मिनिटं झाले. ऑनलाइनचं काय पोझिशन आहे? बोलो आर्य देव. हाँ बोलो जसगुन, हो गया? ती एकटी बोलते हो. देव हे कंप्लीट समजते का कसं केलंय? चलो लेट स्टार्ट. बॅलन्स शीट तिथं कुठे केली आहे? तिथं कुठे बॅलन्स शीट आहे? मी कसं दाखवलं तुला? आता राहून दे, इथून कंप्लीट करायचं नाही. अख्खं बॅन हे करून टाकायचं. हा नाही आहे, आता राहू दे. पट स्पीड वाढव. तुझ्यासाठी मी या सगळ्यांना थांबवू शकत नाही. स्पीड वाढव पटापट. हे बघ ते केवळ त्यांचं झालेलं आहे. हे कळलंय तुला आता? इथे एक्सपेंडिचर इन्कम लिही आणि नंतर हे करत बस. चल रे, झालं का? तिथे दोघांचं झालं का नाही रे? चलो ओके, लेट स्टार्ट. पुढे जाऊया. आता ॲक्च्युअल समला स्टार्ट करूया. आपल्याला पोस्टिंग, पहिली प्रोसेस आपली सेम आहे. पहिलं पोस्टिंग करायचं, मग ॲडजस्टमेंट्स करायच्या आणि मग क्लोजिंग करायचं. कारण फाइनल अकाउंट्स आहे ही प्रोसेस. फाइनल अकाउंट्स की है ये जो प्रोसेस है, ये फाइनल अकाउंट्स का प्रोसेस है. ऑलराइट चलो. हां इथून सुरुवात करणार मी इथं काहीतरी लिहिलंय. ओपनिंग बॅलन्सेस गोज टू OPBS. OPBS म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट. हा ओपनिंग बॅलन्स आहे आणि इकडे जो येणार तो क्लोजिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स जो आहे तो आपण ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये टाकणार. इथं आपण ओपनिंग बॅलन्स शीट बनवत नाही, त्यामुळे फॉर दिस टाइम वी आर गोइंग टू इग्नोर दिस. का इग्नोर म्हणजे तसा इग्नोर नाही करत आहे आपण. वी विल बी पोस्टिंग इट टू द ओपनिंग बॅलन्स शीट, बट दिस टाइम वी आर नॉट प्रिपेरिंग एनी ओपनिंग बॅलन्स शीट. सो वी विल
इग्नोर जस्ट फॉर धिस पर्टिक्युलर सम. नेक्स्ट सबस्क्रिप्शन. आता मी तुम्हाला जसं आपण बॅड डेट्स आणि डेटर्सचा एक फॉर्मॅट केला होता तसा मी तुम्हाला एक सबस्क्रिप्शनचा पण फॉर्मॅट देतो. आय विल गिव्ह यू अ फॉर्मॅट ऑफ अ सबस्क्रिप्शन. बघा अरे मी काय देतोय बघा, हे घ्या, हा फॉर्मॅट आहे. राईट डाऊन दिस फॉर्मॅट. हा एक आता हा तुम्ही दर याच्यामध्ये फॉर्मॅट लिहून टाकायचा. तू लिहिता आधी ह्याच्यापेक्षा सिम्प्लिफाय काही होऊ शकत नाही. आणि मी तुम्हाला चॅलेंज दिलेलं आहे. इफ यू थिंक की याच्यापेक्षा चांगलं होऊ शकतं, यू हॅव टू सजेस्ट मी अन एडिशन. काय त्याच्यामध्ये एडिट करतो मी सांगा. ते सगळं मला बोलू तर देशील का नाही, का तुला आधीच समजणार आहे. लिहून तर घे आधी, सगळं सांगतो मी. आणि मग आपला चॅलेंज आहे, तुला नाही कळलं तर नाव बदलू. आणि इतकं सिम्प्लिफाय करून टाकलंय ते, भयानक सिम्प्लिफाईड होणार आहे हे. यू जस्ट बिकॉज ऑफ दिस फक्त फिल इन द ब्लँक्स होणार, बिकॉज ऑफ दिस पर्टिक्युलर फॉर्मॅट. चला डन. ऑनलाईन आर्य तुझा आवाज ऐकलेला नाही मी. चलो डन. आता फक्त फिल इन द ब्लँक्स. माझं इन्स्ट्रक्शन नंबर 1 हे बघा, मी फॉर्मॅट कसा बनवलाय. 2 ॲड 2 लेस. लक्षात ठेवायला एकदम सिम्प्लिफाय. CY PY PY NY. मी सांगतो आत्ता ह्या वेळेला आपल्याला 2 लेस एकत्र करता येईल, कारण आपल्याकडे तेवढी जागा नाही, म्हणून मी ते क्लब केले. 2 ॲड 2 लेस. CY म्हणजे काय, करंट इयर. PY म्हणजे काय, NY म्हणजे काय, नेक्स्ट इयर. ओहो, इट इज सो व्हेरी सिम्पल. गरजच नाही आहे एक्सप्लेनेशनची. CY म्हणजे करंट इयर. आता बघा इथं काय दिलं आहे. मी फर्स्ट ॲड काय करतोय, आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. सेकंड ॲड काय, ॲडव्हान्स रिसिव्ड फॉर इन तुम्हाला पाहिजे इथं इन लिहून टाका. इन PY पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये इन करा. ॲडव्हान्स एवढं सगळं लिहिता येत नाही म्हणून त्याचे शॉर्ट फॉर्म केले. ॲडव्हान्स रिसिव्ड इन PY प्रिव्हियस इयर. आउटस्टँडिंग फॉर PY म्हणजे आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर. आणि ॲडव्हान्स रिसिव्ड फॉर, दिस इज फॉर नेक्स्ट इयर. बघा आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. करंट इयरमध्ये हे बघा असे काही मेंबर्स आहेत की ज्यांनी या वर्षीचं सबस्क्रिप्शन दिलेलं नाही. दॅट बिकम्स आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. ऐसे कई मेंबर्स हैं कि जिन्होंने लास्ट ईयर में ही दिस ईयर का सब्सक्रिप्शन दे दिया. दिस इज एडवांस रिसीव्ड इन PY. आउटस्टैंडिंग फॉर PY ऐसे मेंबर्स हैं जिन्होंने लास्ट ईयर का दिस ईयर में दे दिया. दिस इज आउटस्टैंडिंग फॉर PY. और ये एडवांस रिसीव्ड फॉर NY. ऐसे कोई मेंबर्स है जिन्होंने नेक्स्ट ईयर का सब्सक्रिप्शन दिस ईयर में दे दिया. 4 केसेस है सब्सक्रिप्शन के, 4 केसेस. चारों हमने यहाँ पे रजिस्टर कर दिए. बस अब करना कैसे, देखो मैं क्या बोल रहा हूँ. व्हॉट शुड आय डू नाव. बघा मी काय करणार आहे आता. मी सगळ्यात पहिलं फर्स्ट थिंग फर्स्ट, ही जी माझी सबस्क्रिप्शनची आउटरची फिगर आहे ती मी इथून उचलणार आणि कुठे टाकणार, सबस्क्रिप्शनच्या इनरला. हे जे सबस्क्रिप्शन आहे या इथं ओव्हर हिअर लिहा. डन. नेक्स्ट मी काय सांगतोय बघा, यातलं आता याचं बायफर्केशन करूया. यातलं CY कुठलं, NY कुठलं, PY कुठलं. CY हे आहे 12चं 11 आहे म्हणजे हा PY आहे. आणि हे काय आहे, बस फिल इन द ब्लँक्स करा. थांबा, एक काय गोष्ट सांगतो बघा. हे बघा रिसीट अँड पेमेंटमध्ये PY CY NY जे काय आहे ना ते फक्त लेसमध्येच येणार. ॲडमध्ये येणारच नाही. नो पोस्टिंग इन ॲड.
याचं पोस्टिंग ॲडमध्ये करायचंच नाही. याचं पोस्टिंग फक्त लेसमध्ये. बघा, लेस आउटस्टैंडिंग फॉर पी वाई, एडवांस रिसीव्ड फॉर एन वाई. दो चीज़ें हैं, दोनों फिगर्स वहाँ पे हैं. देखो, पी वाई लेस, एन वाई लेस, दोनों लेस में जाएंगे. घ्या, दोनों लेसमध्ये. जमलं? आणि त्याला चेंज करून आत्ता काहीही करू नका, फक्त हँगिंग राहू द्या असंच असं. इतकं सोपं होणार आहे सबस्क्रिप्शन. बस काम खतम. पण दीज आर हिडन ॲडजस्टमेंट्स. या हिडन ॲडजस्टमेंट्स आहेत, याचे डबल इफेक्ट होणार. याचे डबल इफेक्ट होणार. या 3900 पी वाय बिलॉंग्स टू ओपनिंग बॅलन्स शीट अँड एन वाय बिलॉंग्स टू क्लोजिंग बॅलन्स शीट. पी वाय बिलॉंग्स टू ओपनिंग बॅलन्स शीट, एन वाय बिलॉंग्स टू क्लोजिंग बॅलन्स शीट. आता बघा, पी वाय ओपनिंग बॅलन्स शीट आपण बनवतोय, मग आपण 3900चा सेकंड इफेक्ट करणार नाही. एन वाय क्लोजिंग बॅलन्स शीट तिथं बनवावीच लागणार, मग याचा सेकंड इफेक्ट द्यावा लागेल. कुठं? वेअर? सॉरी, याचा सेकंड इफेक्ट कुठे करणार? बोल आता. लायबिलिटी. का? प्री रिसिव्ड इन्कम आहे. प्री रिसिव्ड इन्कम आहे, सो दिस विल बी लायबिलिटी. म्हणून मी तो 4चा जो टेबल आहे ते कायम कॉन्स्टंट माइंडमध्ये राहून द्या. तू तर लिहून पण घेतलं नाही, तू तर लक्ष पण दिलं नाही. बरोबर ना रे? कुठले कुठले 4 गोष्टी सांगितल्या रे मी? 2 आउटस्टँडिंग सांगितले, एक प्रीपेड सांगितला, एक प्री रिसिव्ड सांगितला. काय श्रेय? कर रिपीट. होतं का लक्ष तुझं? का नव्हतं? आता कोण जबाबदार बाबा? हे कोण तुला सारखं सारखं सांगत बसणार? काय रे सिद्धार्थ, बोल. ह्याचं कुठे पोस्टिंग करणार? प्री रिसिव्ड इन्कम आहे, म्हणजे याचं पोस्टिंग मी कुठे करू? लायबिलिटीला. कुठल्या लायबिलिटीला? तुमची बॅलन्स शीटला या. वरनं कॅपिटल जसं आपण सोडत होतो तसं एक 4-5 लाईन सोडून द्या आणि ॲडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन एन वाय असं लिहा आणि अमाऊंट आउटरला लिहा. दिस इज अ सेकंड पोस्टिंग ऑफ दॅट हिडन ॲडजस्टमेंट. ती हिडन ॲडजस्टमेंट आहे, हिडन ॲडजस्टमेंट म्हणून ट्रीट करायचे. ॲडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन एन वाय. जमलं? डन. हे दोन्ही पोस्टिंग केले, त्याचे दोन्हीचे हिडन ॲडजस्टमेंट केले. 3900 मी ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये घेऊन जाणार, पण ओपनिंग बॅलन्स शीट मी बनवत नाही, त्यामुळे आत्ता सेकंड पोस्टिंग केलेलं नाही. आणि हे दोन्ही लेसमध्येच येणार आहे. रिसीट अँड पेमेंटच्या ज्या सबस्क्रिप्शन आहेत त्या फक्त लेसमध्ये येणार. परत परत ओरडून सांगतोय, कारण तरी सुद्धा तुम्ही चुका करणार एवढं सांगून. नेक्स्ट, करंट इयर आत्ता इग्नोर करू. करंट इयर आपल्याला, बाय द वे, करंट इयर अख्ख्या ह्याच्यात आपल्याला सममध्ये मोस्टली लागणार नाही. करंट इयरची फिगर आपण पोस्टच करत नाही. थांबा, आत्ता करंट इयरची पोस्ट करायची गरज नाही. करंट इयर कसं बदलेल बाळा, हे करंट इयर. हे बघ ना, तुझं करंट इयर हे कायम हेच असणार. मग हे दोन्ही प्रिव्हियस झाले, असं पण एक सम करू. तू जो क्वेश्चन विचारलाय तसं पण सम करू. त्याचं म्हणणं त्यांनी करंट इयर खाली शिफ्ट केलं. करूया सम. हे दोन्ही प्रिव्हियस इयर झाले. मग तुम्ही 2 वेगळे दाखवा किंवा दोघींचं टोटल करून एकाच ठिकाणी लिहा तरी चालेल. आय विल शो यू. हा त्याचा जो प्रॉब्लेम आहे तसा एक सम आपण करू, तेव्हा मी तुला रिमाइंड करतो. चला, हे झालं. आता इथं परत हिडन ॲडजस्टमेंट. माय गॉड, केवढ्या हिडन ॲडजस्टमेंट आहेत. न कळता काय स्टार्ट नाही झाली तर 2 हिडन ॲडजस्टमेंट. याच्यात भरपूर हिडन ॲडजस्टमेंट्स आहेत. स्वतःला प्रिपेअर करा. भरपूर टफनेस येऊ द्या तुमच्यात, कारण हे भरपूर तुम्हाला हँडल करायच्या गोष्टी. चलो, आता काय दिलं आहे? एंट्रन्स फी. मी काय सांगितलं? मी रेव्हेन्यू रिसीट बघणार नाही, कॅपिटल रिसीट बघणार नाही. मी सरळ याला इथून उचलणार आणि कुठे टाकणार? इन्कमला. फक्त त्याला हिडन ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनला टाकलं. आणि कॅपिटलाइज मग लिहून टाका, लेस कॅपिटलाइज. इमिजिएटली त्याचे हिडन ॲडजस्टमेंट करून टाकूया. वी विल डू दॅट हिडन ॲडजस्टमेंट. इमिजिएटली हिडन ॲडजस्टमेंट करून टाकू. लेस कॅपिटलाइज.
एंट्रन्स फी लेस कॅपिटलाइज, एंट्रन्स फी लेस कॅपिटलाइज. अरे 2000 मधनं 2000 गेल्यावर झिरो लिहायचं नाही अकाउंट्समध्ये. अकाउंट्समध्ये कधी झिरो लिहित नाहीत, त्याला डॅश लिहितात. चला आता सेकंड इफेक्ट, कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड. कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड. मग पहिले मी एक लाईन सोडून दिली आहे कॅपिटल फंडसाठी, जसं तुम्ही कॅपिटल करत होता तसं. सोपं आहे की मग, ऑलमोस्ट समथिंग सिमिलर आहे. लिहा, एक लाईन सोडा आणि त्यात ॲड एंट्रन्स फी, ॲड एंट्रन्स फी 2000. ह्याला ही कॅपिटलाइजची कन्सेप्ट आहे. कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करून टाका. डोनेशन त्याला टिक आहे. मी काही करणार नाही, इथून उचलणार इन्कमला टाकणार. हे दोन्ही मी काय करणार आहे, इनरला घेणार. दोन्ही इनरला. डोनेशन्स इनर, मी थोडंसं स्क्रोल डाऊन केलं आहे. डोनेशन इनर, लेगसीज इनर. अमाऊंट चेक करा बरोबर आहे ना. डोनेशन 50, लेगसीज 50. ऑल राईट, एकदा चेक करूया. हे घ्या, डोनेशन 50, लेगसीज 10. दोन्ही इनरला कारण ठीक आहे आणि दोन्ही इन्कम. काही विचारसुद्धा मी केलेला नाही. मी फक्त स्पेसिफिक डोनेशन जे आहे ते लायबिलिटी म्हणून ट्रीट करणार आहे. स्पेसिफिक डोनेशन म्हणजे बिल्डिंग फंड किंवा डोनेशन फॉर प्राइस डिस्ट्रीब्युशन, डोनेशन फॉर एनी स्पेसिफिक रिझन इज स्पेसिफिक डोनेशन. व्हॉट इज स्पेसिफिक डोनेशन? आन्सर इन वन सेंटेन्सला येणार आहे. What is specific donation? Answer in one sentence. Donation collected for a specific purpose is called as specific donation. And general donation, donation is collected without any reason, without or not for any specific purpose, that is general reason. हे दोन्ही आन्सर इन वन सेंटेन्सला येण्याचे क्वेश्चन 101% चान्सेस आहेत. मी तुम्हाला साईड बाय ऑब्जेक्टिव्ह टाईप पण सगळे क्वेश्चन्स कव्हर करून देतोय. काय मला समजलं अनिश? काय रे स्पेसिफिक डोनेशन आहे? बरोबर, कुठल्या तरी स्पेसिफिक कारणासाठी घेतलेलं डोनेशन म्हणजे स्पेसिफिक डोनेशन. चलो नेक्स्ट, पोस्टिंगला जाऊया. मी रिसीट कंप्लीट केल्याशिवाय एक्सपेंडिचरला हे पेमेंटला चाललेलो नाही. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट आणि आता पिकनिक रिसीट. पिकनिक रिसीटला एक नेक्सस आहे आणि एक ॲडजस्टमेंट आहे. मी त्याला दोन हे सोडणार. दोन ॲडजस्टमेंटच्या म्हणजे दिस आय एम गोइंग टू ट्रीट इट ॲज ॲडजस्टमेंट. चला, इंटरेस्ट डिपॉझिट आणि पिकनिक रिसीट 30,5750 दोन्ही करून टाकूया. 1, 2. मी आता कसं करतोय बघा, मी किती सोडल्यात ॲडजस्टमेंटसाठी? 2. आय एम गोइंग टू ट्रीट दॅट नेक्सस ॲज अन ॲडजस्टमेंट. तो जो नेक्सस आहे त्याला मी ॲडजस्टमेंट म्हणून ट्रीट करणार. तो जो नेक्सस आहे त्याला मी ॲडजस्टमेंट म्हणून ट्रीट करणार. तो जो नेक्सस आहे त्याला मी ॲडजस्टमेंट म्हणून ट्रीट केलेलं आहे. जमलं का? येस, नेक्स्ट पुढे जाऊया. दोन्ही ह्या नेक्सस कळलाय. नेक्सस कुठे आहे? एक्सपेन्सेसचा नेक्सस आहे. ओके, चला नाव लेट अस गो टू पेमेंट्स. पेमेंट्सना पोस्टिंग करूया. पोस्टेज अँड टेलिफोन, त्याला काय ॲडजस्टमेंट आहे का? नो ॲडजस्टमेंट. एक्सपेन्स आहे बरोबर ना. चला, मी आता पहिल्यांदा एक्सपेंडिचरमध्ये पोस्टेज अँड टेलिफोन. हे इझी आहे. दिस यू विल फाइंड इट व्हेरी व्हेरी इझी. शुडंट बी एनी प्रॉब्लेम ॲट ऑल. फटाफट करूया. हे जस्ट लाईक फायनल अकाउंट सारखं आहे. पोस्टेज अँड टेलिग्राम आउटरला. हां, हे मी काय दाखवलं तुला?
हे काय दाखवलं? स्टेशनरी परचेस 2 ॲडजस्टमेंट्स. पण मी इथं लिहिताना स्टेशनरी परचेस नाही लिहिणार, मी काय लिहिणार? स्टेशनरी कन्झम्पशन लिहा परचेसच्या ऐवजी, बिकॉज वी आर कॅल्क्युलेटिंग. पण ठीक आहे, आत्ता तुम्ही स्टेशनरी परचेस ॲज इट इज लिहिलं तरी चालेल. तुम्ही ॲज इट इज स्टेशनरी परचेस लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. स्टेशनरी परचेस 2 ॲडजस्टमेंट्स, 2 लाईन्स सोडल्या, जस्ट लाईक आपलं फायनल अकाउंट. फिक्स डिपॉझिट काय आहे? असेट. असेट त्याला ॲडजस्टमेंट आहे? नो ॲडजस्टमेंट, जाऊ दे आउटरला. पण थांबा, हा डिस्क्लोजर कसा हवा आहे तो नीट चेक करा. तुम्ही रिसीट अँड पेमेंटचं डिस्क्लोजर असा द्यायचा आहे. डिस्क्लोजर हा असा हवा आहे, कारण हे ॲडिशन ड्युरिंग द इयर आहे. हे ॲडिशन ड्युरिंग द इयर. रिसीट अँड पेमेंटचं जे असतं ते ड्युरिंग द इयर परचेस असतं. हे ह्या वर्षात घेतलं आहे, म्हणून याचा डिस्क्लोजर यू हॅव टू गिव्ह इट लाईक दिस. चला घ्या. ॲड ॲडिशन्स, रिसीट अँड पेमेंट किंवा कुठलीही असेट आपण अशा पद्धतीने दाखवणार. याचा डिस्क्लोजर असा देणार. कशाचा? फक्त असेट्सचा. रिसीट अँड पेमेंटचं जे पोस्टिंग आहे ते. मग ही जागा कशासाठी आहे? या स्पेसला या इथं ओपनिंग बॅलन्स शीटची फिगर येणार आहे, कारण असं होणार आहे म्हणून ती मी रिझर्व केली आहे. आणि म्हणून हा डिस्क्लोजर इज व्हेरी व्हेरी क्रुशल. रिमेंबर दिस. तुम्ही डायरेक्ट लिहू नका. पिकनिक एक्सपेन्सेस याचा नेक्सस जोडलाय आपण रिसीटशी. बघा मी कसा डिस्क्लोजर देतोय. एक्सपेन्सेस, मी रिसीटला आलोय, मी इन्कमला आलोय, आणि इथं ॲडजस्टमेंट सोडून इथं खाली लेस पिकनिक एक्सपेन्स, म्हणजे रिसीटमधनं एक्सपेन्सेस मायनस केले. खरं तर जे मोठं आहे त्यातलं छोटं मायनस करायचं आहे. पिकनिक रिसीटमधनं पिकनिक एक्सपेन्सेस मायनस केले. आत्ता तसंच राहू दे. लेट दॅट बी ॲज इट इज. सॅलरी काय आहे? इनर आउटर? ॲन्युअल जनरल एक्सपेन्स, इन्शुरन्स प्रीमियम, सन्ड्री एक्सपेन्सेस, सगळे एक्सपेन्सेस आहेत. ऑल एक्सपेन्सेस. चला करा पटापट. 4ही एक्सपेन्सेस आउटरला जाऊ द्यात फटाफट. 120च्या स्पीडनी, कुठेही टोल नाही. फटाफट 120च्या स्पीडनी सुरू करा. 4हीच्या 4ही एक्सपेन्सेस आहेत. ऑल 4 एक्सपेन्सेस आउटर कॉलम. सॅलरी, ॲन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्स, AGM असं लिहू शकता तुम्ही. यू कॅन राईट इट एज AGM एक्सपेन्सेस. टू AGM एक्सपेन्सेस, EXP. टू AGM एक्सपेन्सेस. इकडं लिहायचंय. काय सांगितलं मी? स्टेशनरीच्या वेळेला विचारला होते. अगं स्टेशनरीच्या खाली 4 लाईन आहेत. ते तू बुक करत नाही. मी जेव्हा दाखवलं तेव्हा. आता खाली एक लाईन बुक कर. पण इथं विचारणार नाही, इथं द्यावं लागणार आहे. इथं कर बुक. इथं नाही, 2 लाईन सोड. आज गडबड करते. टू सॅलरी. पट कर. इथं वर खाली नसतं, इथं एकच आहे. हे सगळं एकच आहे. पुढच्या लक्षात ठेव. हे वर सरकव. इथून लिहिलं की चालेल. सुरू कर पटपट. इन्शुरन्स प्रीमियम, AGM एक्सपेन्स तुझं रे. पुढच्या लक्षात ठेव. स्टेशनरीला मी जसं लाईन दाखवलं तू का नाही मागल्या? मी दाखवलं त्यांना 2 लाईन कशा दिल्या त्या. मग कशाला दाखवलं त्या? तुम्ही जर लाईन सोडणार नसेल तर. तुझं कुठे स्टेशनरी परचेस चेक लाईन? मी दाखवलं त्यांना लाईन कशा आहेत त्या. किती दाखवल्या होत्या त्या? का नाही सोडल्या? त्याला जर 2 ॲडजस्टमेंट्स आहेत त्या काय 2 टिक दिसतात ना? 2 टिक. मग कुठे तुझ्या? आता शिफ्ट कर खाली. ते इथून खोड दे. शिफ्ट कर खाली पटकन. टू स्टेशनरी आणि 4 लाईन सोड. 2 ॲडजस्टमेंट्स आहेत.
चेक करा तुमच्या माझी मिस्टेक कुठे होणार आहे बघा. तुम्ही स्टेशनरीच्या खाली ज्यांनी ज्यांनी लाईन नाही सोडली ते सगळे अडकणार आहेत. मी दाखवले ते तुम्हाला स्टेशनरी परचेसच्या लाईन्स आणि स्टील यू कॅनॉट डू इट. हेच मला सांगायचं आहे. हे वा दाखवलं ना लाईन कशा सोडायच्या त्या. 1 2 3 आणि 4 चारही एक्सपेन्सेस आहेत. चारही आउटरला कुठेही ॲडजस्टमेंट नाही कुठलाही याला. चलो नेक्स्ट. फर्निचर असेट आहे पण त्याला ठीक आहे. डिस्क्लोजर पहिले द्या मग ॲडजस्टमेंट. चला मी दाखवलं तसं करा. पहिले फर्निचर मग ॲडिशन आणि मग ॲडजस्टमेंट. हो नाही रिसीट अँड पेमेंटचं पोस्टिंग ॲडिशन. रिसीट अँड पेमेंटचं जे पोस्टिंग करणार ते ॲडिशन म्हणूनच करणार. आज आपला ओसी आहे ना आणि नवीन चॅप्टर स्टार्ट आहे. झाला सगळा. जस्टिफाय पण आपण केला का नाही केला. सगळं झालं ना. मी नवीनच चॅप्टर आहे. काय नाही 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 ती म्हणते ती बोलली ना खलास. आता लिंक पाठवतोच. येस बरोबर. तू असंच मला रिमाइंड करत राहा. चला फर्निचर झालं ॲडिशन. नेक्स्ट डिस्क्लोजर कळलाय. आता याला काय सांगितलं मी. क्लोजिंग बॅलन्सला कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक. अरे ॲडजस्टमेंट आहे त्याला एक ॲडजस्टमेंट आहे. मी आता फर्निचरची लाईन सोडली आहे. ॲडजस्टमेंट म्हटली की ही अशी लाईन सोडायची. ते उगा शोभेसाठी नाही ठेवलेलं का डिझाईन बनवायचं नाही मला. कॅश ॲट बँक राईट. सो ऑल पोस्टिंग्स इज ओव्हर. चला ॲडजस्टमेंट्स करूया. आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट. सगळ्यात पहिलं पिकनिक रिसीटमध्ये ॲड करा. आउटस्टँडिंग नेहमी ॲडच होतं. कुठे पिकनिक रिसीट हे बघा इथं लिहून टाका. ॲड आउटस्टँडिंग. आता याचे टोटल करा इथं ओव्हर हिअर या दोनची. यातनं हे मायनस करून इथं घेऊन या. काय केलंय काय केलं मी. व्हॉट हॅव डन. हे बघा या इथं नंतर या दोनची टोटल इथं. याच्यातनं ॲक्शन काय आहे लेस. सॉरी हां रिसीट. याच्यातनं हे मायनस करायचं आहे आणि इथं फिगर लिहायची. डन. आता याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग इन्कम असेट. चला घ्या इथं खालती सगळ्यात लास्ट लाईन. मी एक लाईन सोडली तुम्ही नाही सोडली तरी चालेल. आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट. आउटस्टँडिंग इन्कम इज अन असेट. आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट. Furniture purchased on 1st of October and it is to be depreciated at the rate of 10%. फर्निचर कधी परचेस केलं आहे 1st of ऑक्टोबरला. म्हणजे PRT करायचं आहे आपल्याला बरोबर ना. P म्हणजे काय R म्हणजे आणि T म्हणजे टेन्युअर किंवा टाईम. मग 1 ऑक्टोबर म्हणजे टेन्युअर किती येणार 6/12. मग चला काढा आणि मला सांगा. हां येस हे बघा 6 months 6/12 राईट. ओके दिस इज माय टेन्युअर. मी कसं कॅल्क्युलेट करणार. 26,000चं फर्निचर आहे. PRT हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि हा टेन्युअर आहे. दिस इज अवर PRT. हा P हा R हा T. 1,300 इज दॅट करेक्ट. बरोबर आहे. चलो
कुठे पोस्ट करू? बघा मी आलो, हे बघा इथं ओव्हर हिअर, राईट डाऊन. मी पहिले इथं काही नाही आहे फर्निचरला, इथं डॅश करा. थांबा, इथं काही नाही आहे, इथं डॅश करा. दॅन दिस 26,000, दॅन लेस डिप्रिसिएशन. हो, इथं डॅश, मग हे 26, मग लेस डिप्रिसिएशन आणि आउटरला दिस 24,700. 24,700 आउटरला. सेकंड इफेक्ट करणार ऑब्विसली. ऍडजस्टमेंट कुठे येणार? एक्सपेंडिचरला. चला एक्सपेंडिचरला डिप्रिसिएशन कुठे? सगळ्यात खालती. नुसतंच डिप्रिसिएशन वन लाईनर आहे, ओनली वन लाईनर. इथं एकच डिप्रिसिएशन आहे, त्यामुळे एकच लाईन. टू डिप्रिसिएशन, टू डिप्रिसिएशन. डन. नेक्स्ट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. बघा हे तुमच्या फिल इन द ब्लँक्स मध्ये आहे का नाही? पहिलं ऍड बघा, सबस्क्रिप्शन मधलं पहिलं ऍड, आउटस्टँडिंग फॉर CY. काय कळतंय का काही आता? त्यासाठी आहे ते आउटस्टँडिंग फॉर CY. अजून काय तुला क्लिअरिटी द्यायचं? तिथं लिहिलंय आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. अजून याच्यापेक्षा तुला सिम्प्लिफाय काही येणार नाही. चला घ्या, fill in the blanks. Outstanding income. Outstanding income. झाली सुरुवात. Outstanding income is an asset. घ्या इथं outstanding subscription for CY. asset मध्ये सेकंड इफेक्ट asset मध्ये. एक लाईन नाही सोडली तरी चालेल. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर CY असेट मध्ये. स्टॉक ऑफ स्टेशनरी ओपनिंग आणि क्लोजिंग. ओपनिंग ऍड, क्लोजिंग मायनस. हे कशामध्ये? स्टेशनरी मध्ये. इथं आपण जागा सोडली. हे बघा इथं ओपनिंग ऍड करा, याची टोटल करा, त्यातनं क्लोजिंग मायनस करा आणि आउटरला घेऊन या. हे घ्या, पहिले ओपनिंग स्टॉक ऍड करा, टोटल करा, क्लोजिंग स्टॉक मायनस करा, आउटरला घेऊन या. टेक इट टू द आउटर कॉलम. स्टेशनरी परचेस, ओपनिंग स्टॉक ऍड, लेस क्लोजिंग स्टॉक, आउटरला अमाऊंट. या दोघांचेही सेकंड इफेक्ट होणार आहेत. ओपनिंग स्टॉक ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये, क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये. आपण ओपनिंग बॅलन्स शीट बनवली नाही, त्यामुळे ओपनिंग स्टॉक घेणार, त्याचं सेकंड पोस्टिंग घेणार नाही. पण क्लोजिंग बॅलन्स शीट बनवली आहे. स्टॉक इज अन असेट. चला घ्या, क्लोजिंग स्टॉक ओव्हर हिअर. स्टॉक ऑफ स्टेशनरी, क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. सेकंड इफेक्ट, स्टॉक ऑफ स्टेशनरी. that is the second effect of this. Entire amount of legacy and 50% of donation capitalize. चला लेस कॅपिटलाइज. लेगसी आणि डोनेशन दोन्हीही कॅपिटलाइज करायचे. एंटायर अमाऊंट ऑफ लेगसी अँड 50% ऑफ डोनेशन. एंटायर अमाऊंट ऑफ लेगसी अँड 50% ऑफ डोनेशन. लेस कॅपिटलाइज. हे सगळं कॅपिटलाइज झाल्यामुळे इथं आउटरला डॅश आणि याच्या 50% आहे, सो आउटरला 50%. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅपिटलाइज म्हणजे मी कुठे घेऊन जाणार ते? कुठं? कॅपिटलमध्ये ॲड. कॅपिटल म्हणजे कॅपिटल फंड. इतकी म्हणून म्हटलं तुम्हाला ही ब्रेड अँड बटर ॲडजस्टमेंट आहे. शुअर शॉट तुम्हाला मार्क मिळून देणार. चला सेकंड इफेक्ट घ्या याचे. कुठं? कॅपिटल फंड म्हणजे ओव्हर 1 आणि 2. इथं हे तसंच हँगिंग ठेवा आत्ता. लेट दॅट बी हँगिंग ॲज इट इज राईट नाउ. दिस इज सेकंड इफेक्ट. हा सेकंड इफेक्ट आहे. 10,000 आहे. ऑल एंटायर लेगसी इज कॅपिटलाइज. कॅपिटल फंड
रेकॉर्ड करा. चला इथंच हे बघा, ओव्हर हिअर या जागी कॅपिटल फंड लिहून टाका. कॅपिटल फंड, कॅपिटल फंड ओव्हर हिअर. डन. सगळं झालं. आता क्लोजिंग. ॲडजस्टमेंट सगळ्या झाल्या. यस, ऑल एंटायर ॲडजस्टमेंट्स आर ओव्हर. मग आता पहिलं काय करायचं आहे, तर पहिले इन्कम अँड एक्सपेंडिचरला या. आता जे नाही आहे त्याला डॅश करा, इथं डॅश. या दोघांचं काय करायचं आहे, ॲड. या दोघांची ॲड करून मला ते टोटल करा. 96,100. त्याच्यातनं या दोन्ही मायनस करा. हे दोन्ही लेस आहेत. बोथ ऑफ देम आर लेस. मग यातनं हे दोन मायनस करा आणि ओव्हर हिअर इथं लिहून टाका. आत्ता माझ्याकडनं फिगर घ्या, घरी जाऊन चेक करा वेदर दॅट इज करेक्ट ऑर नॉट. 89,700. राईट डाऊन ॲज इट इज. आता मग आपण फायनल अकाउंट्सला केलं तसं आउटरची पहिले इथं सगळं इनरचं आउटर चेक करा. अँड व्हॉट इज नेक्स्ट करा. घ्या आत्ता माझी टोटल घेऊन टाका आणि घरी जाऊन चेक करा. मी रिसीटची टोटल केली आहे का, सॉरी इन्कमची टोटल केली आहे का एक्सपेंडिचरची. इन्कमची टोटल मोठी आहे. इन्कमची टोटल इज ग्रेटर, सो आय हॅव रिटर्न इट 1,46,000 दोन्ही साईडला. ऑन द बोथ द प्लेसेस आय हॅव रिटर्न द टोटल ऑफ इन्कम outer column, and from that debit column outer column total minus deduct करा. so you will get surplus. ती डेफिनेशन लिहायची आहे. कंपल्सरी आहे. हो कंपल्सरी. everywhere every time you have to write that definition. to surplus excess of income or expenditure, write down income and expenditure. close करा. close that income and expenditure account. इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करा. सरप्लस. नाउ वेअर वी आर गोइंग टू पोस्ट दिस सरप्लस. कॅपिटल फंड. कॅपिटल सॉरी अरे रे 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 एक मिनिट. कॅपिटल फंडला जाऊया. घ्या इथं कॅपिटल फंडमध्ये सरप्लस ॲड करा आणि आउटरला घेऊन या. कॅपिटल फंडमध्ये सरप्लस ॲड करा आणि आउटरला घेऊन या. नेट प्रॉफिटचीच कन्सेप्ट, नेट प्रॉफिटचीच कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट इज सेम. अँड लास्ट पार्ट बॅलन्स शीटची टोटल. दॅट्स इट. सम इज ओव्हर. बॅलन्स शीटची टोटल करा. आता इथं किती झालं खाली, ते कसं वाया घालते. इथे टोटल करणं आहे ना जागा. चला काय कळलंय का, सोपं वाटतंय. पहिला पार्ट सोपा आहे. हो हे सब आहे. हे जे हा अख्खा पॅटर्न सोपा आहे. आणि अजून एक पॅटर्न सोपा आहे तो म्हणजे ॲडिशनल इन्फॉर्मेशनवाला. तो पण सोपा आहे. हा जस्ट लाईक फायनल अकाउंट्स आहे. फक्त तुम्हाला आत्ता ते माहीत होत नाही आहे. हळूहळू प्रॅक्टिसने हे सगळं जमायला लागेल. प्रॉब्लेम फक्त बाकी कुठेही नाही आहे. प्रॉब्लेम फक्त जेव्हा ओपनिंग बॅलन्स शीट तुम्ही बनवणार तेव्हा जास्त प्रॉब्लेम आहे. कारण तुम्हाला ना ते अजून तुम्ही बच्चे आहात. तुम्हाला एवढं अजून नॉलेज नाही आहे की कधी ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये जाणार, कुठला आयटम कुठे जाणार हे पण तुम्हाला म्हणजे तुम्हाला असेट लायबिलिटी माहिती आहे. पण रिसीट अँड पेमेंटमधनं कसे जाणार, ॲडजस्टमेंट्समधनं कसे जाणार हे तुम्हाला थोडा प्रॉब्लेम आहे. ज्याला ओपनिंग बॅलन्स शीट जमली त्याला अख्खा 12चं अकाउंट जमलं. बघा काय सांगतोय मी, ज्याला ओपनिंग बॅलन्स शीटचा सम जमला 100 आउट ऑफ 100 इन्श्युअर झाले. कारण ती कन्सेप्ट आहे. ती जर तुम्हाला कळली ना तर एंटायर अकाउंटिंग कळलं आहे. कारण ते एकदम वरच्या लेवलचं आहे. बघूया. चॅलेंज आहे माझा. आपल्याला आता 5 म्हणजे 15 सम नंतर ओपनिंग बॅलन्स शीटवाले सम येणार आहेत. यू हॅव गॉट 15 सम्स टू अंडरस्टँड फर्स्ट की काय. चलो उसी स्टार्ट करूया. मला बघा मॅनेजमेंट, मला व्हॉट इज मीन बाय मॅनेजमेंट. आपण चॅप्टर नंबर
लास्ट चॅप्टर केला होता 11th व्हॉट इज मीन कोणाची तरी डेफिनेशन केली होती आपण मेरी वगैरे असं काहीतरी होतं बाबा मेरी कोणीतरी होतं पार्कर पुढे कोण आता मीच सगळं हां मेरी पार्कर फोलेट काय डेफिनेशन आहे तू कधी येणार रे उद्या हां मी तुला मेसेज करतो कसं काही मॅनेजमेंट इज अ सायन्स नाही का रे अशी डेफिनेशनच नाही का मग मॅनेजमेंट इज व्हॉट बोला व्हॉट इज मीन बाय मॅनेजमेंट मॅनेजमेंट इज नथिंग बट गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल झाली इतकी सोपी डेफिनेशन मी सांगतोय ना माझ्या डेफिनेशन्स एकदम सोप्या असतात मॅनेजमेंट अजून मला मॅनेजमेंटचे 2 पार्ट्स हवेत देर आर 2 पार्ट्स ऑफ मॅनेजमेंट विच आर